झी 24 तास एक पाऊल पुढे. मधले युती सरकारचे 4.5 वर्ष बाजूला काढा. संपूर्णपणे काँग्रेसचं सरकार आहे. का वेळ लागला? का नाही पाणी पोचत? का नाही अजून वीज पोचत? मी तुम्हाला सांगतो, मी मध्यंतरी नाशिकला हर्सुल नावाचं एक गाव आहे. हर्सुल आतमध्ये अगदी शेवटच्या टोकाला, म्हणजे तिथून गुजरातची बॉर्डर सुरू होते. आदिवासी भाग आहे सगळा तो. आणि तिकडे मी गेलो. संध्याकाळ साधारणपणे 6:30-7 वाजताची वेळ असेल. पोहोचलो तिकडे. लांब एक बारीकसा दिवा दिसला मला. लांब होता. म्हणून मी माझ्या सहकार्याने विचारलं, म्हटलं अरे एवढा काळोख आहे, म्हटलं तो लांब दिवा कसला दिसतोय? नाही साहेब, ते गुजरात. आता त्या राज्याचं जिथे मी दिवा पाहिला ते त्या राज्याचं हर्सुलच होतं. म्हणजे शेवटच्या गावापर्यंत त्यांनी वीज पोहोचवलेली आहे. आमच्याकडे अजून 12-12 तास 16-16 तास लोड शेडिंग चालू आहे. मला ते खरं तर करायचं आहे, पण आता तुम्ही संधी दिलीत तर. तुम्ही पाठीशी उभे राहा, बघा काय काय करतो मी. अजून तेच प्रश्न प्रलंबित, त्याच गोष्टी आमच्या चालू आहेत. आणि आम्हालाही काही त्याचं नाही सोयरसुतक. मी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ना की हे सगळे म्हणे काय ते या पश्चिम महाराष्ट्रामधलं मतदान हे सगळं त्या दूध डेऱ्या आणि साखर कारखाने आणि मग तो शेतकरी सगळा त्यांना बांधील असतो आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अरे एकदा दूध तोडून टाका रे त्यांचं, ते तरी कसे जगतात बघूया ना आपण. जर तुमच्या दुधावरती त्यांच्या डेऱ्या अवलंबून असतील, मला मान्य तुम्हाला पैसे मिळतात, पण म्हणून एवढी काही धमकी अंगावरती घेण्याची गरज नाही. सर्व बाजूनी बरबडून टाकलेला आहे महाराष्ट्र, सर्व बाजूनी. वीज पोचवायची नाही, पाणी पोचवायचं नाही, काहीच करायचं. म्हणजे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याच आमच्याकडे पोचवायच्या नाहीत. रस्ते पोचवायचे नाहीत. रस्त्यामध्ये खड्डे, खड्ड्यापेक्षा जास्ती घाणेरडा तो टोल. म्हणून मी मध्यंतरी आंदोलन घेतलं. मला साधी सुधी आंदोलन जमतच नाहीत. आपलं ब्रीदवाक्य काय? खळ आणि फटाक, दुसरं काही नाही. या मंत्र्यांना पोचण्यासाठी म्हणून टोल आम्ही भरायचे, यांच्या संस्था उभ्या करण्यासाठी, यांची घरं भरण्यासाठी म्हणून आम्ही टोल भरायचा रोजचा. हे कसले टोल? मिळतंय काय त्या टोल मधनं? पुन्हा खराब रस्ते. हे कंत्राटदारांनी सगळे पोचलेले सगळे मंत्री फक्त तुमच्यावरती लादले गेले. फक्त टोल. तुम्ही फक्त दर महिन्याला, दर दिवसाला फक्त पैसे भरत राहायचे. कसले पैसे? ते रस्त्याचे नाहीत. या मंत्र्यांना देताय तुम्ही निवडणुकीचा फंड. हा महाराष्ट्र रोज या मंत्र्यांना निवडणुकीचा फंड देतोय, या सरकारला निवडणुकीचा फंड देतोय. हजारो कोटी रुपये फक्त यांच्या खिशात चालले आहेत या टोल मधनं. म्हणून मी ज्यावेळेला ती फोडायला सुरुवात केली, बाबांनो गंमत सांगतो, हे आंदोलन सगळं झाल्यावरती, सुरू झाल्यावरती मध्यंतरी छगन भुजबळ यांना घोषणा करायला लागली की महाराष्ट्रामधले 65 टोल आम्ही बंद केले म्हणून. मग चालू कशाला होते? तुमच्या पोराबाळांच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी होते. कशासाठी ते टोल चालू? आणि आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही कोर्टात जातोय या टोलच्या विरोधात. माझा टोलला विरोध नाही. त्यात येणाऱ्या पैशामधनं जर महाराष्ट्रातले रस्ते जर समजा चकाचक होणार असतील, हवेच आहेत,
पण या मंत्र्यांची नुसती घरं आणि फार्म हाऊसेस फक्त चकाचक होणार असतील, अजिबात चालणार नाही. अहो, हा आपला कोल्हापूर इथे जिल्हा संपतो. जिल्हा संपल्यावरती कर्नाटक राज्य सुरू होतं. इथला रस्ता बघा आणि त्या कर्नाटकात सुरू होणारा रस्ता बघा. जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही रस्त्यांमध्ये. त्यांचा टोल देखील कमी, आमचा टोलही जास्ती. मुंबईवरनं निघाल्यावरती कोल्हापूरला येईपर्यंत बाथरूमला जायला जागा किती? 2. मध्ये काय रबर बँड लावून ठेवायचं काय? कोल्हापूरला येईपर्यंत करायचं काय? या आमच्या माता भगिनींचा विचार पण नाही करत. त्या संपूर्ण रस्त्यावरती कर्नाटकाच्या बघा, प्रत्येक 5 ते 6 किलोमीटर 10 किलोमीटर वरती प्रत्येक ठिकाणी बाथरूम आहेत. ट्रकची पार्किंगची सोय. या सगळ्या गोष्टी त्यांच्या राज्यामध्ये होतात तेवढ्याच त्यापेक्षा कमी पैशात. आणि इथे सर्वात जास्ती पैसे लावून देखील, टोल जास्ती आकारून देखील तुमच्याकडे सुखसुविधा नाहीत. बाबांनो, मी तुमच्यासमोर आता फक्त काही आकडे मी दाखवणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात सर्वात जास्ती, अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती टोल आहेत. आणि अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती रस्त्यावरचे अपघात आहेत. तुम्हाला फक्त संख्या सांगतो. महाराष्ट्रात, हा मी संदर्भ माझा नाही आहे, हा ऍक्सिडेंटल डेथ इन इंडियाज रिपोर्ट 2003 to 2011 हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. महाराष्ट्रात रस्ते अपघातात तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. तासाला. महाराष्ट्रात रस्ते अपघातात दिवसाला 33 लोकांचे मृत्यू होतात. महाराष्ट्रात रस्ते अपघातात महिन्याला 1016 लोकांचे मृत्यू होतात. आणि महाराष्ट्रात रस्ते अपघातात वर्षाला 12,194 लोकांचे मृत्यू होतात. का? कारण रस्ते चांगले नाहीत. का? कारण रस्ते बरोबर नाहीत, त्याची वळणं बरोबर नाहीत, त्याचे सायनेजेस नाहीत, नीट बांधलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरामधला एक एक माणूस या हरामखोरांमुळे दरवर्षी दगावतो. आपल्या एकेका घरामधला एक एक माणूस रस्त्यावरती मरतोय. आणि त्याच्यानंतर देखील आम्ही यांना टोल भरत राहायचे प्रत्येक ठिकाणी. का? ह्यांना इलेक्शन फंड हवाय. आता मला सांगा, हे सगळे टोल मी फोडले, हे योग्य केलं की अयोग्य केलं? अशी माणसं मारता तुम्ही? इथे पत्रकार बांधव बसलेत माझ्याकडनं, हे पेपर कधी आपण घेऊन जाऊ शकता. तुम्हाला लांबून दिसत नाही म्हणून मी वाटेल ते वाचून नाही दाखवते. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधला महिलांचा जर आकडा काढला आपण तर साधारणपणे 80% महिला, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे, 80% महिला महाराष्ट्रातल्या या अशक्त आहेत. अशक्त जर महिला असेल, त्या महिलेचं उद्या लग्न होणार, त्या मुलीचं लग्न होणार, ती अशक्त असेल, तिला होणारं मूल हे अशक्त होणार. याच्यामध्ये अपंगत्वाचं प्रमाण वाढतं. काही नाही आमच्या लोकांना. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना या कुठच्याही गोष्टींची सोयरसुतक नाही, देणं घेणं नाही, कशाशी काही देणं घेणं नाहीये. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाले, तुम्ही चिडलात, रागावलात की आमच्या समोर फक्त एकच हत्यार आहे, ते बाहेर काढलं की तुमची जुंपली म्हणून समजा. स्मारकाचे विषय बाहेर काढायचे. मग आमच्या शाहू महाराजांच्या स्मारकाचा विषय काढायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा. हे फक्त स्मारकामध्ये फक्त काढायचं. तुम्ही खुश, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष, सरकार समाधानी, मंत्री सगळे झोपले. झी 24 तास, एक पाऊल पुढे.